हरपले सुंदर मंगल मूर्ती, नसा नसातून उधाणलेली आनंदाची भरती. जय घोष चाले तुझा मोरया, जय घोष हरता भक्त गणांचा दाता, तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता. रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती, नसा नसातून उधाणलेली आनंदाची भरती. जय घोष चाले तुझा मोरया, जय घोष. जय श्रीराम, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल SD क्रिएशन्सवर. तर मित्रांनो बघू शकता आज जे आपण स्पेशल गणपती बाप्पावरती व्हिडिओ एडिटिंग केलेले. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमी वेळेत नक्की सांगायचा प्रत्येकाने. आणि मित्रांनो इथून पुढे जे आपण डेली गणपती बाप्पांवर एक नवीन व्हिडिओ आपण कन्सेप्टमध्ये एकदम कडकमध्ये एकदम व्हिडिओ घेऊन येणार आहेत. ओके. आणि मित्रांनो गणपती बाप्पावर आपण स्पेशल नवीन सिरीज आज लॉन्च करणार आहोत, ती म्हणजे मित्रांनो विघ्नहर्ता. ओके. तर मित्रांनो विघ्नहर्ताचा हा पहिला पार्ट असणार 2024 मधला. मित्रांनो ही जी सिरीज आहे ती एकदम खतरनाक असणार आहे. कडक म्हणजे एकदम कडक व्हिडिओ एडिटिंग आपण शिकवणार आहोत. ओके. तर मित्रांनो सिम्पली आता तुम्हाला काय करायचं, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एडिट करण्यासाठी कॅपकट ॲप लागणार आहे. ओके. तर कॅपकट ॲप तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन्स वरून डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला जे ते न्यू प्रोजेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि फोटोजमध्ये जायचं आहे आणि आपले जे काही फोटो दिलेत आपण आपल्या टेलिग्राम चॅनल मटेरियलमध्ये तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम ॲपवर जाऊन SD क्रिएशन सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिले तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून डाउनलोड करून घ्यायचं. ओके. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे गणपती बाप्पांचे फोटो आपण तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, 1 बाय 1 सगळे जे काही गणपती बाप्पांचे फोटो असणार आहेत ते सगळे फोटो तुम्हाला इथं जे ते ऍड करून घ्यायचे अशा प्रकारे. ओके. तर मित्रांनो बघू शकता मी अशा प्रकारे इथं जे ते फोटो मी इथं ऍड करून घेत आहे. तुम्ही पण इथं जे ते फोटो तुमचे जे काही तुमच्याकडे असतील किंवा माझे डाउनलोड करून घेऊ शकताय. मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेले आहेत तिथून तुम्ही डाउनलोड करून ऍड करून घ्यायचे. ऍड करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, बघू शकता खाली तुम्हाला एक्सेप्ट रेशो अशा प्रकारचं बटन दिसेल, त्याच्यामध्ये जायचं आहे आणि 9:60 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो मी आता तुम्हाला फोटो जे ते सेट करायची गरज लागणार नाही, कारण मी फोटोना बरोबर व्यवस्थित सेट केलेलं आहे 9:60 मध्ये आणि बरोबर ते फ्रेम कन्वर्ट करून तुम्हाला अशा प्रकारे कन्वर्ट करून दिलेलं. ओके. तर बघू शकता सगळे फोटो एकदम ऑटोमॅटिक एकदम व्यवस्थित ऍड झालेले आहेत. ओके. सिम्पली तुम्हाला काय करायचं, सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी ऍड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट या बटनावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला जो काय आपला गणपती बाप्पांचा व्हिडिओ डाउनलोड केलेला तो सिम्पली इथं तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे. ओके. तर ऍड करून घेतल्यानंतर इथे बघू शकता त्या गणपती बाप्पांच्या व्हिडिओचं सॉन्ग जे काय होतं ते इथं ऍड झालेलं आहे. ओके. सॉन्ग ऍड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला या सॉन्ग वरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बघू शकता डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला बीट्स ऑप्शन भेटून जाईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ऑटो जनरेट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि इथं अशा प्रकारे बघू शकता एआयचा वापर होऊन ऑटोमॅटिक बीट जे इथं जनरेट होणार आहे. थोडंसं वेट करायचं. मित्रांनो बीट जनरेट झाल्यानंतर सिम्पली इथं बघू शकता ही जे काय सेटिंग असणार आहे त्याला एकदम शेवटपर्यंत न्यायचं जेणेकरून जास्तीत जास्त बीट इथं क्रिएट होणार आहेत. ओके. त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे तुम्हाला आणि व्हिडिओच्या स्टार्टिंग लिहून जायचं अशा प्रकारे. त्यानंतर इथं अशा प्रकारे झूम करायचं या सॉंगला. ओके. तर अशा प्रकारे झूम करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे बघू शकता बारके पार्ट करून घ्यायचे फोटोचे, तर ते कसे कट करून घ्यायचे ते सांगतो. ओके. तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं जे जो काही उतार आहे म्हणजे बघू शकता पहिल्यांदा जो काही उतार आहे तिथे यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पली पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, थोडंसं पुढे जायचंय. इथं बघू शकता थोडासा उतार आहे आणि इकडे चढ आहे दोन्ही साईडला. ओके. तर तिथं आपली पांढरी कांडी घेऊन यायची आणि स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून फोटोला आपण पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा स्प्लिट करून घेतल्यानंतर. ओके. त्यानंतर पुढच्या फोटोवरती परत एकदा क्लिक करायचं, थोडंसं पुढे जायचंय आणि त्यानंतर परत एकदा स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून डिलीटच्या ऑप्शनवरून क्लिक करून डिलीट करून घ्यायचा पुढचा पार्ट. त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, थोडंसं पुढे जायचं अशा प्रकारे. त्यानंतर स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे छोटे व्हिडिओ म्हणजे जे काय आपले फोटो असणार आहे त्याचे छोटे इथं पार्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही पार्ट करून घ्यायचे बघू शकता. तर बघू शकता इथं जे ते आपले फोटो संपले परत एकदा आपल्याला जे ते फोटो परत एकदा ऍड करून घ्यायचे किंवा तुम्ही इथं तुमचे जर नवीन फोटो ऍड असतील तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचे. ओके. आणि त्यानंतर परत एकदा ती जे ते प्रोसेस इथं तुम्हाला फॉलो करायची. ओके. तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला इथपर्यंत मी अशा प्रकारे थोडे म्हणजे बारके फोटो जिथपर्यंत पार्ट करत आणलेले बघू शकता इथपर्यंत. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला आता इथं काय करायचं, इथं जे बघू शकता बरोबर आपल्याला कुठे यायचं इथं सांगतो, एकच मिनिट तुम्हाला. ओके. तर बघू शकता 0.02च्या थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता इथं 0.03 आहे. 0.03च्या आणि 2च्या मध्ये म्हणजे बघू शकता इथं जे एकदा मी सॉन्ग प्ले करून दाखवतो.
ओके, तर बघू शकता अशा प्रकारे ताशाचा आवाज येतोय. ओके, तर जिथं ताशाचा आवाज येतो तिथं येऊन जायचं तुम्हाला. मी दाखवतो परत तुम्हाला. इथं बघू शकता बघा 0.05 आणि 6च्या मध्ये जे काही इथं बघू शकता 0.05 तिथं कांडे आणायचे आणि 0.05च्या पुढे गेल्यानंतर इथं बघू शकता 5F आलेले आहे आता. ओके, तर 5Fच्या नंतर ओके बरोबर बघू शकता. इथं बघू शकता 4F नंतर 5F आलेलं आहे बरोबर. 5F ला टिंब आहे आणि 6F आलेलं. ओके, तर मित्रांनो सिम्पली 5F पासून जे काही पुढचे फोटो असणार आहेत परत एकदा तुम्हाला जिथे एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक कट करायचे. ओके, अशा प्रकारे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कट करायचे. पण तुम्ही कट करून घ्यायचे. How do they do that? Don't try to apprehend him. ओके ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता इथपर्यंत आपण कट केलेले. त्यानंतर इथं जे काही बीट आहे बघू शकता 6F म्हणजे 0.06च्या आधी जे काही इथं बघू शकता बीट बीट दिसत आहे इथं वाला तिथून जे ते पुढचं बघू शकता अशा प्रकारे बीट आहे. म्हणजे जे काय टिपाणी असते ती वाचते. टिपाणी म्हणतोय ते शंख जो तो शंख जिथनं बघू शकता वाचतो. ओके, शंख संपल्यानंतर इथं एक ताशाचं एकदम जोरात ताक पडलं. ओके, त्यानंतर परत इथं ढोलचे जे काही जे ते बीट्स चालू होते पुढून. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथून पुढचं 0.06च्या जे बीट आहे बघू शकता मागं तिथून पुढचा जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला आपल्याला काही स्प्लिट करायची गरज नाही. इथं बघू शकता डायरेक्ट पुढच्या बीट पाशी यायचं आहे आणि त्यानंतर स्प्लिटच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढचा फोटो डिलीट करून घ्यायचा आहे. आणि इथून पुढचे जे काही मित्रांनो फोटो असणार ते बघू शकता परत एकदा तुम्हाला. ओके, तर मित्रांनो हा वाला फोटो इथं स्प्लिट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं जे काय आपण बारके बारके फोटो असे म्हणजे बघू शकता या ताला आपण कट करून घेतले होते. एकच मिनिट. ओके, तर बघू शकता इथं जे काय आपण या मोठ्या फोटोच्या आधी जे काय बारके बारके फोटो एकदम बारीक स्प्लिट मध्ये केलेले ते एकदम बारीक म्हणजे एकदम ताशाच्या आवाजामध्ये ते एकदम बारीक केलेले आहेत. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं येते म्हणजे जो काय पहिला बारीक फोटो असणार तिथं यायचा आहे आणि त्या फोटोवर क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं फोटोची जी काय असं म्हणजे जो काय आकार असणार आहे म्हणजे साईज ती कमी करायची अशी एवढी बारीक करायची पहिल्या फोटोची. त्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचंय त्याला पण असं थोडंसं बारीक करायचंय. ओके, त्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचंय त्याला पण अशा प्रकारे बारीक करायचंय. ओके, त्यानंतर चौथ्या फोटोवर क्लिक करायचे त्याला पण अशा प्रकारे बारीक करायचंय. पाचव्या फोटोवरती क्लिक करायचंय मित्रांनो त्याला पण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचंय. ओके, तर शेवटपर्यंत दिसतो थोडंसं म्हणजे आधीचा जो काय फोटो होता त्याच्यापेक्षा आता हा वाला जो काय फोटो असणार ते थोडासा मोठा ठेवायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं सगळ्या फोटोंना जे ते म्हणजे सगळ्या म्हणजे त्या जो काही बीट बारके बारके फोटो आहेत त्या बारक्या फोटोंना अशा प्रकारे तुम्हाला आणायचे. इथं बघू शकता वरी मी तुम्हाला दाखवलेले आपल्याला हा वाला इफेक्ट क्रिएट करायचा आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे आणायचा आहे आणि मित्रांनो त्यानंतर अशा प्रकारचा. ओके, आणि जो काही शेवटचा फोटो असणार आहे मित्रांनो तर शेवटच्या फोटोला सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तसा ठेवायचं त्याला काही करायची गरज नाही. ओके, तर त्यानंतर मित्रांनो बघू शकता आता इथं अशा प्रकारे क्रिएट झालेलं आहे बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे म्हणजे बारीक पासून मोठं होत जाणार आहे फोटो आपला. ओके, तर अशा प्रकारे क्रिएट झालेलं. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं मित्रांनो. स्टार्टिंगला नंतर तुम्हाला काय करायचं इथं बघू शकता फिल्टर मध्ये जायचंय तुम्हाला. पहिल्यांदा फिल्टर मध्ये गेल्यानंतर B&W ओके अशा प्रकारे सर्च करायचंय. सॉरी भावना इथं जे ते BW3 अशा प्रकारे सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता हा वाला फिल्टर इथे भेटून जाईल त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय करायचंय आणि त्यानंतर मित्रांनो बॅक यायचंय तुम्हाला. ओके, बॅक आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं येते दिसणार आहे तुम्हाला. आता सिम्पली तुम्हाला काय ऍडजस्ट मध्ये बटनावर क्लिक करायचं आहे आणि जे ड्युरेशन फुल करून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्याची जी काय ड्युरेशन असणार आहे मित्रांनो ते ड्युरेशन बघू शकता आपण आतापर्यंत नुसते इथपर्यंत फोटो ऍड करून घेतले म्हणजे जो काय आपला तासाचा बीट झाल्यानंतर जिथपर्यंत बघू शकता इथपर्यंत. ओके, तर दाखवतो मी तुम्हाला इथपर्यंत. ओके, तर इथपर्यंत ह्याची पण ड्युरेशन वाढून घ्यायची म्हणजे बघू शकता याची ड्युरेशन जे आपण जे ते 0.06 नंतर जो काही बीट असणार आहे तिथपर्यंत आपण याची ड्युरेशन वाढवून घेतलेले. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं इथे जे काय पुढचे बीट असणार आहेत बघू शकता हा वाला बीट आहे हा वाला बीट आहे तर तेवढ्या बीटच्या मध्ये एक फोटो अशा रीतीने शेवटपर्यंत बघू शकता खूप सारे बीट बघायला भेटतील तुम्हाला. सगळे फोटो इथे आपल्याला ऍड करून घ्यायचे. तर मी तुम्हाला एका बीटचे जे ते फोटो तुम्हाला इथे ऍड करून दाखवतो. प्लसच्या बटनावर क्लिक करून पहिल्यांदा आपण इथं फोटो ऍड करून घेऊयात.
तर मी फोटो सिलेक्ट करून घेतले, इथं बघू शकता फोटो पुढे जिथे फोटो ऍड करून घेतलेत. आता सिम्पली इथं कट करायचं म्हणजे स्प्लिट करायचं. स्प्लिट कसं करायचं सांगतो. इथून पुढचे फोटो बघू शकता 0.06 नंतर हा वाला जो काय बीट चालू होता अशा प्रकारचा बघू शकता. ओके, तर अशा प्रकारचा बीट चालू होणार आहे. त्या बीटला तुम्हाला काय करायचं सिम्पली मित्रांनो, इथं बघू शकता हा वाला पहिला बीट आहे. त्यानंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचंय, पुढे जायचंय. पुढे गेल्यानंतर हा वाला बीट पुढचा बीट दिसेल तुम्हाला. त्याच्या वरी जे ते आपले पांढरे कांडे आणायचे आहे आणि त्यानंतर सिम्पली स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा आहे आणि पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, थोडंसं पुढे जायचंय. परत तुम्हाला पुढे अशा प्रकारचा बीट दिसून जाईल. त्याच्यावरची आपली पांढरी कांडी घेऊन यायची आणि स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून पुढचा पार्ट फोटोचा डिलीट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत जे ते सगळे फोटो तुम्ही इथं ऍड करून घ्यायचे आहेत. ओके, तर भाऊंनो बघू शकता इथं शेवटपर्यंत मी जे काही सगळे फोटो होते दोन्ही बीटच्या मध्ये अशा प्रकारे सगळे फोटो मी इथं ऍड करून घेतले आहेत. म्हणजे तेच फोटो डबल आणि त्यांना स्प्लिट पण करून एकदम व्यवस्थित ऍड करून घेतलेले. ओके, तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जो काही व्हिडिओ असणार तो दिसणार आहे. ओके, तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे आपला आजचा. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, या फोटोनं जे ते अॅनिमेशन पहिल्यांदा अप्लाय करायचं आहे. ओके, तर अॅनिमेशन अप्लाय करण्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं 0.06 ला यायचं आहे. ओके, बघू शकता 0.06 आल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे ते बघू शकता जिथं आपला 0.06च्या नंतरचा जो काही बीट इथं बघू शकता हा वाला, त्यानंतर पहिला फोटो हा वाला आहे. ओके, तर हे इथपर्यंत आपण BNW म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटचा इफेक्ट फिल्टर इथं अप्लाय केला होता. त्यानंतर जो काही पुढचा फोटो बिना ब्लॅक अँड व्हाईटचे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचंय, अॅनिमेशन मध्ये जायचंय. पहिल्या फोटोला अॅनिमेशन जी मित्रांनो फक्त वेगळी आहे, बाकी सगळ्यांना सारखे. म्हणजे पहिल्या फोटोनं तुम्हाला काय करायचंय, इथं बघू शकता वर स्क्रॉल करायचं, त्यानंतर बघू शकता क्रॉस ओपन अशा प्रकारचे अॅनिमेशन भेटून जाईल. ती वाले अप्लाय करायचे तुम्हाला. ओके, क्लिक करायचंय. बरोबरच्या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर इथं बघू शकता पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारचे अॅनिमेशन अप्लाय केलेले आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचंय आणि अॅनिमेशन मध्ये जाऊन सिम्पली मित्रांनो जो काय पहिला अॅनिमेशन आहे बघू शकता अनफोल्ड. ओके, तर तो वाला इथं अप्लाय करायचा. त्याच्यात मी व्हिडिओचा आवाज कमी करून घेतो. ओके, तर तो वाला अप्लाय करायचा आहे आणि याची जी काय ड्युरेशन असणार आहे बघू शकता, ही वाली ड्युरेशन तिला फक्त 0.02 इथं बघू शकता, इथं टायमर दाखवतंय 0.02 सेकंड. 0.2 सेकंड अशा प्रकारे सेट करून बरोबरच्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला जो काही अॅनिमेशन असणार दिसणार आहे. त्यानंतर बाकीचे जे काही जेवढे फोटो राहिलेत आता सगळ्या फोटोना ही पहिलं जे काही अॅनिमेशन असणार आहे इन मधलं अनफोल्ड हा वाला अप्लाय करायचं आणि त्याची ड्युरेशन सिम्पली 0.2 ठेवायची. ओके, त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे अॅनिमेशन इथं जे ते क्रिएट झालेले. तर सगळ्या फोटोना ही वाली अॅनिमेशन तुम्ही अप्लाय करून घ्यायची आहे. मित्रांनो बघू शकता व्हिडिओ स्किप करून मी अॅनिमेशन सगळ्या फोटोना जी काय अनफोल्ड होती ती अप्लाय करून घेतलेली. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ दिसणार आहे. अशा प्रकारे तुमचा पण व्हिडिओ आता सध्याला तयार झालेला असेल. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, ट्रान्झिशन ऍड करून घ्यायचं. ट्रान्झिशन ऍड करून घेण्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तर कुठल्या पण एका ट्रान्झिशनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ट्रान्झिशनच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला इथं जे ते पुल आउट अशा प्रकारचा इफेक्ट इथं म्हणजे जो काय अॅनिमेशन जे काय ट्रान्झिशन असणार आहे तो भेटून जाईल. किंवा सिम्पली तुम्ही सर्च मध्ये जायचं आहे आणि पुल आउट अशा प्रकारे सर्च करायचं. ओके, तर पुल आउट अशा प्रकारे सर्च केलेलं आहे. पुल आउट सर्च करून घेतल्यानंतर बघू शकता हा वाला ट्रान्झिशन इथं आलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता अप्लाय झालेलं आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे. त्यानंतर बघू शकता हा वाला अॅनिमेशन अशा प्रकारचा आता झालेला म्हणजे पुल ट्रान्झिशन अप्लाय केल्यामुळे एकदम कडक दिसत आहे. त्याच्या आधी बघू शकता ट्रान्झिशन अप्लाय करायच्या आधी कसा दिसत होता अशा प्रकारे. ओके, ट्रान्झिशन अप्लाय केल्यानंतर बघू शकता एकदम कडक कसा दिसतो, एकदम क्वालिटीमध्ये 20 हार्ड. ओके, तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जी काय ट्रान्झिशन ऍड करून घेतला होता त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे पुल आउटच्या. ओके, तर पुल आउट ट्रान्झिशन आपल्या सगळ्या फोटोना अप्लाय करायचं. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं, ट्रान्झिशनच्या बटनावर क्लिक करून पुल आउट सिलेक्ट करायचं आणि अप्लाय टू ऑल या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर इथं बघू शकता जादू का खेळ म्हणल्यासारखं सगळ्या फोटोना जे ते पुल आउटचे ट्रान्झिशन इथं अप्लाय झालेलं आहे. आणि बघू शकता आता व्हिडिओ मग अशी कसा दिसत होता आणि आता कसा दिसतोय बघू शकता. तर विषय हार्ड व्हिडिओ इथं झालेला आहे तुमचा क्रिएट. आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं जे ते व्हिडिओ इफेक्ट्स अप्लाय करायचे जेणेकरून अजून एकदम व्हिडिओ खतरनाक दिसेल. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये अप्लाय करण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथं जे ते बघू शकता 0.06 म्हणजे जे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो संपतात जिथून आपण फोटोना अॅनिमेशन अप्लाय केलेले तिथं यायचं पहिल्या फोटोपाशी, त्याच्या स्टार्टिंगला येऊन जायचं आहे आपल्याला. ओके, तर त्याच्या स्टार्टिंगला आलेलं मी इथं बघू शकता या पहिल्या फोटोला आपण ही वाले अॅनिमेशन अप्लाय केलेले, बाकी सगळ्यांना अनफोल्ड अप्लाय केलेले. तर या पहिल्या फोटोच्या इथं जे स्टार्टिंगला येऊन जायचं आहे विदाउट ब्लॅक अँड व्हाईटच्या. ओके, त्यानंतर इफेक्ट्स मध्ये क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मिळून तुम्हाला जो काय पहिला इफेक्ट असणार आहे व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे आणि पहिला इफेक्ट जो असणार नाव सांगणार मी फक्त आधीचे अप्लाय केलेले तिथं. ओके, तर बघू शकता व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे आणि सिम्पली लेन्सच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर वरी स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर एज ग्लो अशा प्रकारचा जो काही इफेक्ट असणार आहे तो भेटून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय करायचं आहे
आणि ह्याची जी काही सेटिंग असणार आहे मित्रांनो बघू शकता ऍडजस्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ह्याचा जो काही ग्लो असणार आहे तो बघू शकता अशा प्रकारे 26 किंवा 25 पर्यंत ऍव्हरेज तुम्ही ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्हाला काय करायचं आहे तर स्टार्टिंगला येऊन जायचंय. परत एकदा आपल्याला इफेक्ट्स मध्ये जायचंय, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचंय आणि सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचंय इथे जिथे बघू शकता लाईट इफेक्ट मध्ये जायचंय आणि फ्लॅश 2 फ्लॅश 3 अशा प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर ह्याची जी काय सेटिंग असणार आहे ते बघू शकता ऍडजस्ट मध्ये जायचंय आणि इंटेन्सिटी तुम्हाला 62-61 पर्यंत ठेवायचे आणि जो काही फिल्टर असणार आहे तो 60 पर्यंत ठेवायचा म्हणजे 60. ओके. त्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्हाला स्टार्टिंगला येऊन जायचंय आणि जे व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय आणि तुम्हाला कुठला वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर बघू शकता लाईट इफेक्ट मध्ये जायचंय आणि ड्रीमी ग्लो अशा प्रकारचा जो काही इफेक्ट असणार आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करायचंय आणि त्याची जी काही ऍडजस्टमेंट असणार आहे ते बघू शकता अशा प्रकारचे करून घ्यायचे आहे. म्हणजे ग्लो तुम्हाला जे इथे 6 किंवा 5 पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर रेंज जी काय असणार ती 70-71 ठेवायची. साईज याची मित्रांनो 24-25 पर्यंत ठेवायची आहे. कलर एकदम 0 करून टाकले आणि जो काही फिल्टर असणार आहे तो 25 किंवा 20 पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं जे तुमचा व्हिडिओ एकदम क्वालिटीमध्ये दिसणार आहे. ओके. आणि याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो बघू शकता एकदम शेवटपर्यंत तुम्ही जे इथे वाढवून घ्यायचे अशा प्रकारे. ओके. तर शेवटपर्यंत इथं जी काही ड्युरेशन असणार आहे व्हिडिओ इफेक्टची ती वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो आपला जो काही आजचा व्हिडिओ होता तो इथं तयार झालेला आहे. सिम्पली मित्रांनो हा वाला एक्सपोर्ट व्हिडिओ करून इथं तुमच्या गॅलरीत सेव्ह करू शकताय. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्यामुळे प्रत्येकाने सांगायचं आहे. भेटतो मी तुम्हाला पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय गणपती बाप्पा, जय महाराष्ट्र.